नमस्कार. आज आपण बघणार आहोत राजा राणी फिश करी. त्यासाठी इथे मी राजा राणी मच्छी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. त्यात आपल्याला पाव चमचा हळद, आवडीनुसार मिरची पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला, 1 टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचं वाटण, 2 टेबलस्पून गरम मसाला वाटण, चवीनुसार मीठ, आणि अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. आता आपल्याला सर्व मसाले मिक्स करून मच्छीला चांगले लावून घ्यायचे आहेत. मसाला मच्छीला लावून झाल्यावर मच्छी 10 ते 15 मिनिटांसाठी तशीच बाजूला ठेवायची आहे. गॅसवर टोप ठेवून त्यात 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. तेल मध्यम गरम झालं की त्यात आपल्याला बारीक चिरलेली लसूण टाकायची आहे. इथे मी 6-7 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या, त्या आता यात टाकत आहे. लसूण आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत मंद गॅसवर परतत राहायची आहे. लसूण चांगली भाजली गेली आहे. आता आपल्याला यात पाव चमचा हळद आणि मिरची पावडर टाकायची आहे. आपण मच्छीत ही मिरची पावडर टाकली होती, त्या अंदाजानेच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. आता आपल्याला यात आपण मसाला लावून ठेवलेली मच्छी टाकायची आहे. मच्छी आपल्याला पळीने एकदा हलवून घ्यायची आहे. आपल्याला आता मच्छीत पाणी टाकायचं आहे. मी ज्या प्लेटमध्ये मच्छीला मसाला लावून घेतला होता, त्याच प्लेटमध्ये पाणी घेऊन ते यात टाकत आहे. तुम्हाला जसं कमी जास्त पाणी लागत असेल, त्यानुसार तुम्ही यात पाणी टाकू शकता. मी एक मिरची उभी चिरून त्याचे 2 भाग करून घेतले होते, ते आता यात टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. मच्छीला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मच्छीला उकळी आली की गॅस मंद करून यावर झाकण ठेवून आपल्याला मच्छी शिजवून घ्यायची आहे. मच्छीला उकळी आलेली आहे. आता गॅस मंद करायचा आहे आणि मच्छी शिजवून घ्यायची आहे.
आपल्याला आता यात कोकम टाकायचं आहे आणि मच्छी शिजू द्यायची आहे. मच्छी चांगली शिजलेली आहे. आता आपल्याला यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करून यावर झाकण ठेवून मच्छी अशीच 10 मिनिटे गॅसवर ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली राजा राणी फिश करी बनवून तयार आहे.